हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तुम्ही सर्वजण कसे आहात? मी पण बरी आहे. तुम्ही सर्वजण बरे असाल आय होप. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे नागपंचमी, त्यासाठी नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही आज नागपंचमीला काय काय बनवतो ते तुम्ही आता बघायला मिळणार. थोडंसं किचन मॅशी होणार कारण आज काहीतरी बनवायचं असतं ना, त्या दिवशी तसं होतंय, तर तुम्ही थोडं समजून घ्या आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता आहे ना, एक खोबऱ्याचं हे आहे ना, ते मी काढून घेणार आहे. आणि आळू एवढा छान शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडा मसाला करून मी ना फोडणी देणार आहे. आणि हा माझा पिल्लू मदतीला आलाय. काय रे बाळा, मदत कर ना मग मला. चला नको मदत, पटपट मी काम करते, मग नंतर तुला मी खायला देते. चल चल, नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा म्हण. सांगते नागपंचमीच्या शुभेच्छा सर्वांना. सर्वांना. व्हेरी गुड. तर आम्ही ना आता पटपट काम करते, मग तुला खायला देते. ओके चला. नको चला, नाही बाबा आर्यूस, मम्मी आपण करते सोनू ते. तू इथं खायला बसलंस खोबरं नाही खायचं, थोडंसं खायचं, मग खोकली लागते. थोडंसं खोबरं भाजून घेतलं ना, त्याच्यामध्ये नंतर थोडंसं गूळ घेतलं. होय, मग मिक्स करून थोडीशी वेलची पूड घालून मग ना मी बनवून घेते सारण. ओ सोनू, ते ठेवायचं. आळू छानपैकी ना मस्त असा शिजला होता. नंतर मी काय केलं, त्याच्यामध्ये वाटण ना थोडंसं लसूण घातलं आणि खोबरं, थोडं जिरं तिळ्या घातलं आणि ना ते वाटण करून मी फोडणी दिले. आणि नंतर ना रवीनं घोटून छानपैकी मग मी त्या आळूला ना फोडणी दिलं. त्याच्यासाठी ना खमंग अशी फोडणी दिलं ना, तो खूप छान लागतो आळू. आता इथं ना पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं, तूप घातलं. आता ह्याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ घालून ना मी ती जसं उकडीच्या मोदकला आम्ही करतो ना, तशा प्रकारे मी आता ते उकड बनवून घेते. नंतर ते व्यवस्थित घट्ट मळून झाल्यानंतर मग पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते मी कसं बनवते. पातळ म्हणजे आमच्याकडे ना असं आळू भात आणि भाजी सांडगे असं बनवतात आणि मग उपवास सोडतात. आमचा उपवास नव्हता तरी पण मी आळू म्हणजे आवड असतेच ना आम्हाला, ती लहानपणी खाल्लेली ते, त्याच्यामुळे ना चला म्हटलं आम्ही पण आळू बनवून घेतला. आता इथं मी पट करून ते बनवून घेते पातोळे. आणि मग हे बघा, आज भाजी नाही बनवणार, मी सांडगे करणार, सांडगे तळणार. त्याच्यासाठी पाणी उकळलं ना, फ्लेम थोडीशी लो करायची आणि त्याच्यामध्ये पीठ घालून व्यवस्थित हे करून घ्यायची. हळदीची पानं काय करायची, धुवून तीच ना आता स्वच्छ पुसून घेते, कारण मी धुवून ठेवली होती काल रात्री. म्हणजे बरं होतं त्यासाठी, म्हणजे व्यवस्थित एक एक पान करून धुवायला पाहिजे, कारण त्याच्यावरती हे असते, त्याच्यामुळे धुवून ठेवली. आता मी ना ती पुसून घेते आणि मग मी बनवायला सुरुवात. आता हे थोडंसं थंड करून त्याच्यामध्ये एकही गुठळी न राहता मस्तपैकी त्याला सॉफ्ट असं मळून घ्यायचं. हे ना असं छोटे छोटे पाट घेऊन मी ना ते सॉफ्ट असं मळून घेतलं, म्हणजे बरं होतंय मला. हा बघा माझा हुंदीर, बघा माझा हुंदीर कसं येतोय मध्ये 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 खायला, छोट्ट हुंदीर. तुम्ही ना परातीमध्ये पण ओतू शकता. मी ते परातीमध्ये ओत, हे कर ते कर, ते भरपूर त्याला भांडी पण मग भरपूर घासायचे. आता काहीतरी पहिला सण वगैरे काय असला तर सगळ्यात मोठं टेन्शन भांडी घासायचं. एकदा फरची पुसली तरी आणि पुसावी लागते फरची नंतर, असं असतंय. सगळं घाण होतंय ना घरा. एक हा दोन आणि तीन असं मी आता व्यवस्थित मळून घेतलं. हो काय झालं, चला की शोनू बसा, चला तुम्ही समोर. आता मी काय बाळा, बघा असं हे पान घेतलं ना हळदीचं, त्याच्यावरती असं हे घ्यायचं थोडं पुराण,
सॉरी पुराण नव्हे, सारण नव्हे, उकडीचं घेतलं ना ते पीठ घ्यायचं तांदळाचं थोडं हे बनवलेलं आणि मग करायचं थोडंसं त्याला तेल किंवा तूप लावू शकता तुम्ही. असं बनवून घ्यायचं. किती पातळ बनवशाल ना तेवढं ते छान होतंय. असं बनवून घ्यायचं. अरू थांब, मला पाहिजे असेल तर पाणी लावायचं त्याला आणि जे एजेस असतात ना ते कटरीनं कट करून घ्यायचं म्हणजे आम्हाला बरं होते करण्यासाठी. नंतर त्याच्यामध्ये असं सारण घ्यायचं, ते गोड आणि खोबऱ्याचं आम्ही बनवलं असते ना ते सारण घालून मग असं त्याला हे खूप छान बनतात ते खाण्यासाठी. मला तर आणि एक्स्ट्रा जे असते ना त्याचं पण कतरीन कट करून घ्यायचं. मला मी ना समोरून पण एक दाखवते म्हणजे छान होतं हे. आपण ना स्टीम करण्यासाठी मला ना थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आणि जे आपण बनवलं ना ते सगळं असं ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं. आता मी तुम्हाला ना एक क्लोजअपमध्ये पण बनवून दाखवते. हे आहे एक काढायचं कतरीने कट करून असं थोडंसं हाताला पाणी, हा थोडा गोळा घेतला. मग ह्याला काय करायचं ठेवायचं मधोमध आणि मग असं त्याला थापून घ्यायचं. एकेकाला बनवला खूप एकच्यापेक्षा छान पण एक बनवतात आणि जर कोणाला जमत नसेल ना तर गोल पण बनवू शकता तुम्ही. ते पण मी तुम्हाला दाखवतो कसं बनवायचं. असं येत नाही तर हे तर एकदम सिंपल आहे. त्यामध्ये मग असं सारण घालायचं जे बनवलं आपण ना ते. काय म्हटलं हे असं आहे ना हे एजीस दाबून असं घ्यायचं. नाही अजून शिजवायला पाहिजे ते. मग इकडून हे असं कट, इकडून हे एक्स्ट्रा असं बनतं. खूप छान लागते ते, एवढं टेस्ट लागते ना. मी असे सगळे पटपटपट बनवून घेते. हे बघा अशा प्रकारे सगळे आता मी बनवून घेतलेले आहे ते. हे बघा असे छोटे एका पाण्यामध्ये असे भरून मी ना बनवून घेतले. आणि जे उरलं होतं पीठ ना ते मी असे सिंपल पातोळे बनवले होते, ते पण छान लागतात. आता इकडे मी काय केलं तुम्हाला दाखवते. पाऊस येतो त्याच्यामुळे जर तुम्ही हे करा. हे आहे ना एक भांडं घेतलं त्याच्यामध्ये ना पाणी घेतलं गरम करायला. जसं आम्ही उकडीचे मोदक उकडून घेतो ना तसं आता हे मी उकडून घेते. मग दाखवते तुम्हाला बनल्यानंतर एवढे छान लागतात. त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं. माझ्याकडे ते सिलेंडर आहे ना ते त्याचं तेवढं जास्त पेटत नाही म्हणून मी ना ह्या शिगडीवर स्विच करते आणि म्हणजे पटकन उकळी आली ना मग मी बनवून घेते. ह्याला आता मी मिनिमम 15 ते 20 मिनटं मी ठेवते म्हणजे स्टीम व्हायला. म्हणजे ते डबल लेअर दिलं ना सांगते, डबल लेअर मी तिथं दिले ना त्याला, त्याच्यामुळे ते काय होत आहे शिजायला खूप व्हायला थोडंसं टाईम लागतोय. त्याच्यामुळे आपण काय करायचं त्याला 15 मिनिमम 20 मिनटं तरी ठेवलं तरी चालते मीडियम गॅसवरती. त्याला तर आपण बघूया नंतर. आता हे शिजलेत हे म्हणजे मी ना खूपच मोठे मोठे त्याच्यात असे मावत नव्हते ना म्हणून मी असे छोटे छोटे बनवले. आणि बरोबर मी ना त्याला 18 मिनटं घेताना हे ठेवलं होतं ना. हे बघा असे होतात ते. ह्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं आणि खायचं. हळदीच्या पानांचा तेवढा छान सुगंध मस्त ह्याचे. आणि ते साधे पण खूप छान होतात. ते पण मी थोडं पीठ उरलं ना सारण संपलं माझ्याकडं मग ते पण मी थोडे बनवले. आणि हे मग ना असं एवढं छान लागतंय, खूप मस्त लागते. हे माझ्या मस्त होते. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. काहीतरी सणवर असला आहे बघा एवढी भांडी आहेत. सगळा ओटा क्लीन करायचा. तुम्ही पटपट करून घेतात.